अय्यो कसलं रे दिसतंय ते बघ. तर आजचं आमचं नियोजन एकदम अचानक ठरलं. काय कसलं नियोजन पण केलं नव्हतं. फिरायला जायचं ठरलं आणि आलो लगेच फिरायला. आणि बरोबर अशा नियोजनातच लय मज्जा येते. हा तर आता आम्ही आलो होतो राधानगरी मधल्या काळम्मावाडी डॅम वर. ते अचानक नियोजन ठरल्यामुळे तेवढेच आम्ही 5-6 जण होतो. हे काळम्मावाडी डॅम तर मी पहिल्यांदाच बघितलेला की ह्या डॅम जवळ गेल्यावर असं वाटत होतं समोर समुद्रच आहे की. आता ह्या डॅम पासून डावीकडे वळलो की नाही तर आपल्याला 2-3 धबधबे बघायला निवांत भेटतात. 1 किलोमीटर पुढे आलो की नाही गाडी एका कडेला लावायची आणि असा खाली रोड गेलाय की नाही त्या वाटेनं जरा खाली जायचं. मी आपलं म्हणलं चप्पल हातातच घेतो नाही ह्या घसारीस न घसरलो की नाही चप्पल निवांत गुडघ्यापर्यंत येते. हा आता बरोबर आलो होतो आम्ही एका धबधब्याजवळ. आता आवाज ऐका कसला भारी येतोय. तवर आमची नजर गेली त्या उजव्या साईडला. म्हणलं तिथनं आणि असं पाणी काय यायला लागलंय. म्हणलं आता जाऊन बघायला लागतंय. असं दगडांमधनं वाटा काढत काढत आम्ही चाललेलो. पण ती वाट एवढी पण काही चांगली नाही. जर आलासा की जरा नीटच चाला. त्या पाण्याचा आवाज तर हळूहळू वाढतच होता की. अय्यो कसलं रे दिसतंय ते बघ. तिथं गेल्यावरती कळलं की इथं पण एक धबधबा आहे. ह्या धबधब्याचा विषय तर टॉप मध्ये डन होता. ह्या धबधब्याचं ते पाणी आणि कसं उडतंय बघा. आता म्हणलं बास लय झालं धबधबा बघायचं. त्यात ते पाणीचं प्रेशर चांगलंच होतं की किती जरी हातपाय मारलं तरी तिथनं काय पुढे जात नव्हतं. पाण्याचा प्रेशरच तसा होता सगळा. हा हे बघा हात जरा सुटला तर कुठवर जाऊन पोहोचलं ते. पवाय तर लय मज्जा आली. आता जाता जाता तेवढं फॉलो आणि सबस्क्राईब करा.